माननीय चरेगावकर साहेब, दळवी साहेब, कन्नड साहेब आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व बँकर्स आणि विविध कंपन्यांचे तंत्रज्ञ, अत्यंत शॉर्टमध्ये मी थोडंसं जिल्हा मदती सहकारी बँकांचा आणि ह्या नवीन तंत्रज्ञानाचा आढावा घेऊ इच्छितो. हे तंत्रज्ञान आम्हाला आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे, याविषयी दुमत नाही. परंतु प्रत्येक बँक, ती प्रायव्हेट बँक असो, कमर्शियल बँक असो, अर्बन बँक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असो, याचा कस्टमर वेगळा असतो, याचा ग्राहक वेगळा असतो, डिपॉझिटर वेगळा असतो. आणि जिल्हा मध्यवर्ती बँका या ग्रामीण भागातल्या अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये काम करत आहेत. आणि आमचा कस्टमर हा 80 ते 90% शेतकरी आहे. दुसरा भाग, आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा ठेवीदार पाहिला तर ह्या नवीन तंत्रज्ञानामध्ये आम्ही थोडंसं मागे आहोत हे मान्यच करायला पाहिजे आणि त्याचा परिणाम आमच्या बिझनेसवरती झालेला आहे. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे असणारा ठेवीदार हा पारंपरिक ठेवीदार आहे. नवीन यंग चॅप्स जे 40-35 वर्षाच्या खालचे आहेत ते अजूनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे आता येऊ इच्छित नाहीत, कारण हा तंत्रज्ञानाचा अभाव आहे. दुसरा महत्त्वाचा बाब साहेब, गेले 3 वर्षापूर्वी आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना CBS कंपल्सरी केलं तर दळवी साहेबांनी सांगितलं, पण ते अद्यापही सर पूर्णतः इम्प्लिमेंट झालेलं नाही. किंबहुना आजही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतला कर्मचारी हा कॉम्प्युटर जो आत्ता बसवलेला आहे त्याचा वापर किती प्रमाणात करतो आणि त्यातून किती आउटपुट निघतं याचाही आता अभ्यास करणं आवश्यक आहे. आमच्या ब्रँचेस आहेत ते अत्यंत रूरल भागातल्या आहेत. शाखांची स्थिती, ग्रामीण भागामध्ये असणारी जी छोटी छोटी घरं, त्याच्यामध्ये असणारी शाखा, त्याच्यामध्ये काम करणारा कर्मचारी, या परिस्थितीमध्ये हे तंत्रज्ञान तिथं आपल्याला रुजवायचं आहे याची विचार आज इथं असणाऱ्या कंपन्यांनी करावा अशी एक विनंती जिल्हा बँकेचा CEO म्हणून मी करतो. मगाशी साहेब एकाने सांगितलं की कनेक्टिव्हिटी जर गेली तर साहेब काय परिणाम होतो की एक गावातले मोर्चा आमच्या हेड ऑफिसवरती येतात आणि CEO ते फेस करायला अवघड पडतं. 8-8 दिवस साहेब कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये आहे, स्लो कनेक्टिव्हिटीचा आहे. परत काही पार्ट्स केले कॉम्प्युटरचे तर तेही 8-8, 15-15 दिवस येत नाहीत. आणि अशा वेळेस साहेब डिपॉझिट एफेक्ट होत आहे का, तर ग्रामीण भागातला जरी तो कस्टमर असला तरी तो तुलना इतर बँकांची करतो. तर हा जे तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञान, हे ॲक्सेप्ट करणं जिल्हामध्ये बँकांना आवश्यकच आहे. फक्त हे ग्रामीण भागामध्ये कसं रुजवायचं याचा एक आपल्याला आराखडा करायला पाहिजे. आणि मगाशी डॉक्टर तराळ यांनी सांगितलं की आमच्याकडे टेक्नॉलॉजी पुअर आहे, तांत्रिक कर्मचारी नाहीत साहेब. इवन फ्रॉम बॉटम टू रूट, टॉपपर्यंत आमच्या संचालक मंडळामध्ये तांत्रिक नॉलेज असणारे लोक कमी आहेत, अधिकारी वर्गांच्या मध्ये आहेत, खाली नाही आहेत. याचा काही ठिकाणी गैरफायदाही साहेब घेतला जातो आहे आणि शेवटी त्याचा इफेक्ट होतो तो बँकेवरती होतो. तेव्हा एक इथं आज तिन्ही ऑथॉरिटी आहेत, राज्य सहकारी बँक आहेत, कमिशनर साहेब आहेत, चरेगावकर साहेब आहेत. साहेब आपल्याला एक असं या स्टेटमध्ये असं एक फोरम तयार करायला पाहिजे की हे तंत्रज्ञान हे पॅक्स पासून ते आपल्या शिखर बँकेपर्यंत एक कशा पद्धतीनं रुजवता येईल का. तर साहेब रुपे KCC विषयी आपण बरेच वर्ष 4-5 वर्ष चर्चा करतो आहोत, ती काळाची गरज आहे, परंतु अजूनही साहेब आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आज याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही हे तंत्रज्ञान अडॉप्ट केलेलं आहे तिथं अजून आम्ही पारंपरिक पद्धतीनंच ऑडिट करतो आहोत किंवा तपासणी करतो आहोत. चरेगावकर सांगितलं खरोखर आहे साहेब की नवीन पद्धतीचे आता फ्रॉड ह्या नवीन सिस्टीममुळे यायला लागलेत. त्यामुळे थोडंसं फ्रॉम बॉटम टू टॉप ही सिस्टीम कशी आपल्याला ग्रामीण भागामध्ये आणि ह्या 3 टायर स्ट्रक्चरमध्ये राबवता येईल याचाही विचार करणं आवश्यक आहे. विशेषतः पॅक्सची इन्व्हॉल्वमेंट कशी करावी याच्याविषयी साहेब आपल्याच फोरमवरती निर्णय घ्यावा. मी फार वेळ घेत नाही, वेळ झालेला आहे. मला संधी देत त्याबद्दल आभारी.